हरिओम श्रीराम अंबज्ञ वडाळा उपासना केंद्र। ही घनश्याम बळीराम कोलते माझा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे। मी गणपतीसाठी गावाला गाडी घेऊन निघालो। सकाळी निघालो आम्ही कोल्हापूर ज्योतिबा महालक्ष्मी करून आम्ही संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूर सोडलं। गगनबावडा घाटामार्गे मी गावाला आमच्या मांगोली म्हणून गाव त्या गावाला जात होतो। आम्ही माझी मिस्टर आणि लहान मुलगा आम्ही तिघच जण गाडीत होतो। गाडी घेऊन मी दररोज जातो, मला तसं भीती वाटत नव्हती, पण त्यावेळी मी फक्त तिघच जण होतो आम्ही गाडीत। आणि गाडीत पाऊस भरपूर होता, अंधार काळा कुट्ट अंधार झालेला होता। कोल्हापुरात मी बावड्यापर्यंत आलो। बावड्या रात्री मी किती वाजता 1-1:30 वाजता मी बावड्या घाटात आलो। बावड्या घाटात पाऊस भरपूर जोरात पाऊस पडत होता। ते चहाच्या टपरीवर चहा प्यायलो आणि मी पुढे गाडी स्टार्ट करून बापूंचं नाव घेऊन चालू पडलो। बापू म्हटलं खाली जायचंय काय, पुढे दरड कोसळली तर मी लटकलो। म्हटलं मला कुठेच पुढे मागे पुढे येता येणार नाही, तर तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा। आणि चहा पिऊन मी असं गाडी स्टार्ट केली आणि समोर एक माणूस आडवा आला म्हणतो मला खाली जायचं, तुम्ही मला लिफ्ट दिलीच पाहिजे। मी टेन्शन मध्ये, व्यक्ती कोण आहे मी त्याला ओळखत होतो काय नव्हतो। बोललो विचार केला, बोललो काहीतरी आता आले समोर, मध्येच उभा राहिला। चल काय ते आता काय होईल ते होईल, बापून नाव घेतलं म्हटलं बसा। ती व्यक्ती गाडी देऊन बसली आणि नंतर एक 10 मिनिटांनी बोलायला लागली, मी असा आहे, एक मास्तर आहे, हे आहे ते आहे, माझी गाडी खाली बंद पडली आहे, तुम्ही देवासारखे मला भेटला। बोलो मला तुम्ही देव भेटला। तर मी एकटा जायला मी घाबरत होतो खाली, कारण घाट एकदम धुकं भरपूर, समोरचं एक फुटावरचं काय दिसत नव्हतं। तरी म्हटलं जायची डेअरिंग केली, म्हटलं चला जाऊया काय होईल ते होईल। तर ती व्यक्ती बसली गाडीत बसली, मला म्हणाली तुम्ही माझी गाडी बंद पडली आहे, मी वरती आलो 5 वाजता, मला खाली न्यायला कोणच नाही। बोला इतक्या गाड्या तुम्हाला कोणी मिळाल्या नाही, पण मला मिळालंच नाही। ठीक आहे बोला नसेल मिळाली, मग आपण त्याला गाडीत बसवला। 1:30-2 वाजताची गोष्ट रात्रीची। गाडीत बसली गाडीत, आम्ही खाली उतरलो, हळूहळू आलो। मला म्हटलं माझी गाडी इथे बंद पडलेली आहे, इथे मला सोडा तुम्ही। तर मी त्यांना भुईबावड्याच्या बाजारपेठेत आणून सोडलं त्यांना। आणि ती व्यक्ती कुठे गेली मला माहिती नाही, ती उतरली, मी गाडी घेऊन पुढे सरळ गेलो। ती कोण होती, कुठल्या रूपात होती, बापू स्वतः माझ्या बाजूला बसले होते का ही मला माहिती नाही, पण मला बापूंनी सुखरूप खालीपणा आणून सोडला नाही। हा एक माझा अनुभव, मोठा अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।